प्रेज द लॉर्ड। तर माझे नाव अंकुश आणि भावाची रेसिपी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण घरामध्ये कशा प्रकारे शेजवान चटणी करू शकतो याची रेसिपी पाहणार आहोत। तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। या ठिकाणी सोया सॉस घेतलेला आहे, रेड चिली सॉस आहे, ब्लॅक पेपर आहे, लाल बेडगी मिरची घेतलेली आहे, हिरवी मिरची या ठिकाणी आहे, अद्रक लसूण आहे, कोथिंबीर आहे। तर या ठिकाणी अद्रक लसूण आपल्याला ठेचून घ्यायचं आहे आणि बेडगी लाल मिरची आपल्याला पाण्यामध्ये 5 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे आणि त्याची पेस्ट आपल्याला या ठिकाणी करून घ्यायचं आहे। तर या ठिकाणी एका पॅनमध्ये आपण तेल घेतलेलं आहे। त्या ठिकाणी थोडंसं तेल आपल्याला जास्त प्रमाणात घ्यायचं आहे। तर या तेलामध्ये वाटलेलं आपलं अद्रक लसणाची पेस्ट आपल्याला जाडसर वाटायचं आहे, ठेचून घ्यायचं आहे। ती पेस्ट आपण प्रथमतः यामध्ये फ्राय करून घेणार आहोत। तसंच या ठिकाणी जी लाल बेडगी मिरची आपण पाण्यामध्ये शिजवून घेतली होती त्याची पेस्ट करून आपण यामध्ये जाडसर पेस्ट पाहिजे आपल्याला, म्हणजे जास्त पाणी नसलेलं, तर ती आपण पेस्ट याच्यामध्ये फ्राय पॅनमध्ये घेऊया आणि त्याला छान आपल्याला फ्राय करून घेऊया। आणि हे फ्राय होत असताना आपण लक्ष देणार आहोत की हे खाली लागता कामा नये। तर अशा प्रकारे आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर एकदम थोड्या प्रमाणात कोथिंबीर व त्याच्या काड्या आपण या मिश्रणामध्ये टाकणार आहोत। तसंच अर्धा चमचा ब्लॅक पेपर पावडर आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण फ्राय करून घेणार आहोत। तर तसेच आपण याच्यामध्ये सोया सॉस टाकणार आहोत, सोया सॉस साधारणतः 1 चमचा, व या ठिकाणी आपण टोमॅटो सॉस घेतलेला आहे, तो देखील साधारणतः 1 चमचा आपल्याला याच्यामध्ये टाकायचा आहे। आणि याच्यानंतर आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचं आहे। फ्राय होत असतानाच आपण चवीनुसार मीठ याच्यामध्ये टाकलेलं आहे व शेवटी आपल्याला व्हाईट विनेगर याच्यामध्ये साधारणतः 1 चमचा टाकायचं आहे। तसंच यामध्ये मी रेड चिली सॉस देखील टाकलेलं होतं। आपल्याला हे छान फ्राय करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही बघू शकता की आपण याच्यामध्ये फूड कलर टाकलेला नाही आहे। तर अशा प्रकारे आपली शेजवान चटणी विदिन 10 मिनिटांमध्ये तयार होते। तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, धन्यवाद।